मित्रहो, कुठलीही वाईट घटना घडली रे घडली की आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक नेत्यांच्या उड्या पडत असतात. उड्या वाईट घटना तर रोज अशा कितीतरी घडत असतात, पण ज्या घटनांची अधिक चर्चा होते सगळ्यांचं लक्ष जेव्हा या घटनेकडे लागलेलं असतं तेव्हा आणि तिथं अनेक राजकीय नेत्यांना मोठा पुळका येतो आणि मग ते दाखवण्यासाठी काही नेते मंडळी भेटी देतात, सांत्वन केल्याचं आणतात आणि फोटो काढून निघून जातात. अशा भेटीवेळी मदतीची भली मोठी आश्वासनं ही पीडितांना दिली जातात, पीडितांच्या कुटुंबाला दिली जातात. तिथून निघून जातात सगळं काही विसरून सुद्धा गेलेले असतात. न बोलावता आलेली ही मंडळी असतात. खरं तर यांच्यामुळे लोकांना त्रासच होत असतो. पण बघा, दुसरी पण एक बाजू यात महत्वाची आहे. अशा ठिकाणी नेत्यानं जर भेटी दिल्या नाही, राजकीय व्यक्तीनं भेटी दिल्या नाही, तरी सुद्धा लोक त्यांच्याबद्दल बोलत असतात आणि मग हाही दबाव त्यांच्यावर असतो. त्यामुळं या राजकीय व्यक्तींना, नेत्यांना अशा ठिकाणी इच्छा असो नसो पण जावं लागतं. नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला, मानवी मन गलबलून गेलं. एवढ्याशा चिमुरडीवर अत्याचार करून भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षे वयाच्या नराधमानं तिचा जीव सुद्धा घेतला. एका लाडक्या लेकीच्या पित्याची काय अवस्था झाली असेल. गावकरी सुद्धा प्रचंड संतापलेले आहेत आणि या संतापातूनच ते रस्त्यावरही उतरले. स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्यासह माजी आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी देखील भेटी घेतल्या. घटनास्थळी ते सुद्धा गेले. कुटुंबियांची आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांनीही सांत्वन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी देखील पीडित बालिकेच्या घरी जाऊन या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांनी या कुटुंबियाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं सुद्धा करून दिलं. मग काय, मुख्यमंत्र्यांनी कठोर शिक्षा आरोपीला करण्यासाठी पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. त्यानंतरही काही नेते या कुटुंबाच्या भेटीला निघाले होते. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी सुद्धा इथं राजकीय जत्रा भरती की काय असं सुद्धा वाटायला लागलं होतं. पण पीडितेच्या वडिलांनी या राजकीय नेत्यांना लांबूनच हात जोडले. बरेचसे राजकारणी मंडळी सांत्वन करण्यासाठी आणि भेटीसाठी इथं येत आहेत. मात्र जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही, त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने माझ्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये ही माझी विनंती आहे. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी माझं सांत्वन करायला माझ्या घरी येऊ नका. राजकीय पुढारी भेटायला येतात, फोटो काढतात, स्वतःचं राजकारण साध्य करतात, मात्र माझ्या मुलीला न्याय मिळणं माझ्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणत मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्याला भेटणार नाही असं मुलीच्या वडिलांनी ठणकावून सांगितलेलं आहे. खरं आहे ना हो त्यांचं. सध्याच्या घडीला त्यांना हवा आहे तो फक्त न्याय. कोरड्या भेटी आणि खोट्या खोट्या सांत्वनातून या पित्याला काय मिळणार आहे. न्याय देण्याच्या बाता सगळेच मारित असतात, पण प्रत्यक्षामध्ये न्याय मिळतो का. या पीडित कुटुंबाला मित्रमंडळीचे सांत्वन पर फोन येत आहेत, कुणी भेटायलाही येत आहे. नातेवाईक मंडळी प्रत्यक्ष भेटून या कुटुंबाला धीर देत आहेत, पण त्यांना मज्जाव नाही केला गेला. फक्त राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी विनंती या पीडित मुलीच्या वडिलांनी केलेली आहे. या विनंतीला खूप काही अर्थ आहे मित्रांनो. काहीही वाईट न बोलता ते खूप काही बोलून गेलेले आहेत. मित्रहो, अशा वेळी राजकीय व्यक्ती जे काही भेटी देतात, सांत्वन करतात आणि मदतीचं आश्वासन देऊन निघून जातात. राजकीय व्यक्तींच्या अशा भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.